नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज समस्या, व्यथा, एसटी कामगार, सगळ्या कामगारांची आणि अत्यावश्यक सेवेसाठी गेली अनेक दिवस एसटी महामंडळाने राज्यातल्या इतर भागातून एसटी चालक आणि वाहकांना गेली वर्षभर मुंबईत बोलावलं. हे चालक वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची सेवा वर्षभरापासून बजावतायत. आपल्या घरादारापासून लांब राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मात्र मुंबई प्रचंड हाल सुरू आहेत. त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याबरोबरच योग्य ती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. नाशिकहून आलेल्या शांतिवन डेपो बोरिवली इथल्या चालक वाहकांना चक्क बसच्या टपावर झोपावं लागतंय. रात्री खायला काही नाही, त्यामुळे शिळं अन्न खाऊन त्यांना रात्र काढावी लागते. याच दुरावस्थेची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शांतिवन डेपोला भेट दिली. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. आपण सध्या आलो आहोत मुंबईच्या बोरिवली परिसरातल्या शांतिवन डेपो इथे. एसटीचा हा डेपो आहे. गेले काही दिवस इथं कर्मचारी येत आहेत, परंतु त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्थित सोय होत नसल्यामुळं सातत्यानं तक्रारी विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्याकडे येत होत्या. त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रवीणजी, आज अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी इथल्या सगळ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनी सांगितलेल्या आहेत. काय एकूण दिसतं? इतकं मिसमॅनेजमेंट, इतकं अव्यवस्थापन या ठिकाणी का दिसून येत आहे? नाही, मला वाटतं प्रॉपर समन्वयाचा अभाव या ठिकाणी दिसतोय. आणि जर संवेदनशीलतेनं त्या विषयाकडे पाहिलं असतं तर मला वाटतं ह्या यंत्रणा नीट स्ट्रीमलाईन करता आल्या असतात. आता तुम्ही पैसे दिलेत, पण हॉटेलच उघडं नसल्यावर पैशाचं काय करणार ते? त्याच्यामुळे त्यांना जेवण कसं उपलब्ध होईल? आता लॉजिंगची व्यवस्था केली. इथून चारकोपचा कुठला तरी लॉज आहे, इथून जायलाच 50,000 रुपये लागणार. म्हणजे प्रॅक्टिकल जे गोष्टी समजून घेऊन कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे ते दुर्दैवानं झालेलं दिसत नाही. मी आता शेखर चन्ने जे जनरल मॅनेजर आहेत एस टीचे त्यांच्याशी बोललो आहे. त्यांनाही सूचना दिल्यात की तात्काळ यांची व्यवस्था या ठिकाणी करावी. इथले बस स्थानकचे प्रमुख शिंदे त्यांच्याशी आता चर्चा करेन आणि ते बाजूचे जे हॉटेल्स आहेत तिथे त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल, किंवा इथे हॉल्स आहेत त्या हॉलच्या तिथे जर रूम्स अवेलेबल असतील तर ते रूम घेऊन 2-2 लोकांना रूममध्ये ठेवून कशी त्यांची सेवा आपल्याला घेता येईल याचा प्रयत्न राहील. कारण एस टी कंडक्टर, ड्रायव्हर किंवा कर्मचारी अत्यंत भयानक स्थितीत काम करतो आहे. आणि थोड्या माझ्या एस टीच्या विषयी वेगळ्या संवेदना आहेत, कारण माझे वडीलही एस टीमध्ये कंडक्टर होतेत. आणि त्याच्यामुळे त्यांची धावपळ, त्यांची मानसिकता, त्यांचं आरोग्य, या सगळ्या गोष्टीचा एक वेगळा परिणाम माझ्या त्या ठिकाणच्या याच्यावर आहे. आणि त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक काल समजल्यावर मी या ठिकाणी आज आलो आहे. तर मला वाटतं या निमित्तानं मी मंत्र्यांनाही सांगेन की एक बैठक घ्या आणि तिथल्या जवळ त्यांना कशी व्यवस्था करता येईल, जेवणाचं कसं होईल याचं थोडंसं नीट नियोजन बारकाईनं केलं तर मला वाटतं विषय सुटेल. त्यांची भावना आहे मदतीची, पण त्याचा उपयोग होत नाही. आता त्यांना पैसे देऊन जर त्यांना खायलाच मिळालं नाही तर उपयोग काय त्याचा? बरोबर. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे, कारण ते गावातनं आलेत आणि मुंबईत या ठिकाणी त्यांना लगेच मदत होणं. परंतु मी आता सेवाभावी संस्थांची पण मदत घेऊन जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण मदत करू. तरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रणाली, या एसटी कर्मचाऱ्यांची ही फरफट नेमकी का होतीये? याला जबाबदार नेमकं कोण आहे? विलास, गेले वर्षभर हे सगळे कर्मचारी जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून, बहुतेक हे मुंबईच्या जवळपासचे भाग म्हणजे पनवेलच्या पलीकडे किंवा नाशिकवरून वगैरे असे हे सगळे हे आलेले कर्मचारी आहेत. तब्बल 3,000 हे कर्मचारी आहेत जे आजच्या घडीला जर आपण म्हटलं तर MMR रिजनमधनं जे सगळे डॉक्टर, त्यानंतर परिचारिका, त्याचबरोबर जे वॉर्ड बॉय आहेत, सफाई कर्मचारी आहे, हे जे वेगवेगळ्या भागात राहतात त्यांना मुंबईमध्ये आणण्याचं काम हे एस टी कर्मचारी करतायत. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला बेस्टच्या बसेसची संख्या कमी झाली होती, त्यामुळे तब्बल आपण 100 बसेस या मुंबईमध्ये एस टीच्या आणलेल्या होत्या आणि त्या आपण अजूनही चालवत आहोत. तर या त्या बसेस आहेत आणि त्या बसेसचे हे कर्मचारी आहेत ज्यांना खरं तर इथे आल्यानंतर राहण्याची व्यवस्था जी आहे, खाण्याची व्यवस्था जी आहे ती एस टीनं करणं अपेक्षित आहे. एस टीनं या सेवा उपलब्ध केल्या नाही असं नाही, परंतु त्या चांगल्या दर्जाच्या नाही. आपण आता जर काही फोटोग्राफ बघितले तर त्या हॉटेलची दुरावस्था बघा.
अशा हॉटेलमध्ये कोण राहू शकणार आहे किंवा अशा लॉजमध्ये कोण राहू शकणार आहे जिथे इकडे तिकडे कचरा पडलेला आहे किंवा टॉयलेटच्या सुविधा व्यवस्थित उपलब्ध नाही आणि त्यातही एका रूममध्ये 8 ते 10 जणांना राहावं लागतंय. हे अतिशय दुर्दैवी आहे. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये 2 वेगवेगळ्या शहरातून किंवा 2 वेगवेगळ्या भागातून आलेले कर्मचारी जे आहेत, एवढे कर्मचारी हे एकाच ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे आताच्या घडीला एका रूम मध्ये जास्तीत जास्त 2 कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. ते होत नाहीये. यापूर्वी एसटीनं खाण्याची व्यवस्था केलेली होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेकदा अळ्या आढळून आल्या किंवा त्याची निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात होतं असं लक्षात येत होतं किंवा जेवण मिळेपर्यंत ते खराब होत होतं असं लक्षात येत होतं. त्यामुळे एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना भत्ता द्यायला सुरुवात केली. परंतु आता जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे, रात्रीच्या वेळेला जेव्हा हे कर्मचारी येतात तेव्हा त्यांना खायला म्हणजे खाण्यासाठी जायला एकही हॉटेल किंवा एकही दुकान उघडं नसतं. बरोबर. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची मोठीच अडचण निर्माण झालेली आहे. खरंय, फरफट सुरू आहे या सगळ्यांची. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी, आपली भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बर्गे सर, आज जी परिस्थिती मुंबईमध्ये आहे, कोरोनाचा खूप मोठा उद्रेक झालेला आहे, पण या उद्रेकाच्या काळात सुद्धा आपलं घर दार सगळं काही सोडून इथं येऊन आज एसटी सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची जर अशी फरफट होत असेल तर मग त्यांना न्याय कोण देणार आहे? आपण ज्यांचा गौरव करतो की हे कोरोना योद्धे आहेत, आज या योद्ध्यांची ही अवस्था नेमकी का? त्याला जबाबदार कोण आहे? नाही, या सर्व परिस्थितीला नक्कीच एसटी प्रशासन जबाबदार आहे. खरं तर अत्यावश्यक सेवेतली ही वाहतूक सुरू करताना किंवा बेस्ट मधली वाहतूक सुरू करताना एसटीनं फार विचार करायला पाहिजे होता. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि एसटी मध्ये तर आमचे त्याची माझ्या माहितीप्रमाणे 160 कर्मचारी हे कोरोनामुळे मृत झालेले आहेत आणि जवळजवळ 6000 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं. त्या पद्धतीने गांभीर्याने गेलं गेलं नाही. पहिल्यांदा ज्या कंपनीकडे जेवणाचा आणि राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या कंपनीच्या जेवणात आळ्या आल्या आणि म्हणून त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं आणि आता दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट आणि आता सध्या भत्ता दिला जातो जेवणाचा, तोही फक्त $225 रुपये. मुंबई शहरामध्ये 2 वेळचं जेवण आणि नाश्ता $225 मिळूच शकत नाही, कुठेही मिळू शकत नाही. आणि आज तर लॉकडाऊन आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी लोकांची वणवण होते कुठे जेवायचं म्हणून, कारण रात्री हॉटेल बंद होतात आणि खरोखर एसटीच्या या बेस्टसाठी येणाऱ्या लोकांचे हालाल झालेले आहेत आणि याच्याकडे एसटीचं प्रशासन गांभीर्यानं बघायला तयार नाही. आणि म्हणून जो अधिकारी याच्यात जबाबदार असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, कारण आता अति झालंय. आता आम्ही हे सहन करणार नाही. बर्गे सर, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची संघटना काँग्रेसची आहे आणि काँग्रेस सुद्धा या सरकारमध्ये आहे. तुम्ही हा प्रश्न तुमच्या सरकारच्या समोर मांडून सोडवू शकत नाही? नाही, या संदर्भामध्ये आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप हे स्वतः संबंधितांशी बोलले. त्यामुळे तर पहिल्या जी कंपनी होती त्यांचं कॉन्ट्रॅक्ट काढून दुसऱ्या कंपनीला दिलं गेलं, पण दुसरी कंपनी सुद्धा तशीच आहे. त्यांनी सुद्धा हॉटेल, अक्षरशः ते कांदिवलीच्या हॉटेलचे मी फोटो बघितले की त्याला दरवाजे नाहीत, त्याला खिडक्या नाहीत आणि तो जो मालक आहे हॉटेलचा तो रात्री 10 नंतर एसी चालू करायचा. मग 10च्या अगोदर काही लोकांना कर्मचाऱ्यांना काही गरम होत नाही. अत्यंत भीषण आहे आणि त्या नीट त्याचं साफसूफ केलेलं नव्हतं. आज कोविडची परिस्थिती आहे. जे सकाळी कर्मचारी जे राहायचे ते संध्याकाळी तशाच अवस्थेत राहायचे. आपल्याला माहित नसेल, आमच्याकडे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आगारातले मुंबईवरून बेस्टची सेवा करून गेलेले 10 ते 12 कर्मचारी पॉझिटिव्ह झाले. त्यांच्यामुळे त्यांच्या घरातले कर्मचारी पॉझिटिव्ह झाले. आज दररोज 200 कर्मचारी एसटीच्या राज्यातले पॉझिटिव्ह होत आहेत. अशा परिस्थितीत याचं गांभीर्य नाही मी तर म्हणेन. आणि युनियन आणि सरकारचा काही संबंध नाही. युनियन वेगळा भाग आहे आणि पक्ष वेगळा भाग आहे. जरी आमचे आमदार भाई जगताप असले अध्यक्ष आमच्या संघटनेचे, तरी त्यांनी सांगितलेलं आहे संघटना वेगळी आणि पक्ष वेगळा. जिथे कामगारावरती अन्याय होईल तिथे आम्ही त्याचा विरोध करणारच. त्याच्यामध्ये पक्ष काही आणायचा संबंध नाही. आणि कुठपर्यंत युनियन कशाकरता चालवतो, आम्ही लोकांकरता चालवतो. त्यामुळं यात राजकारणाचा काही संबंध नाही.
आमच्या लोकांना जर व्यवस्थित सुविधा मिळाली नाही आणि जर ज्यांनी दिली नाही, जे अधिकारी याच्यावर संबंधित आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, कारण वारंवार चाललंय, पूर्वी पण चाललंय, आज 1 वर्ष लोक हालापेष्टित काढतायत, बेस्टची सेवा करतायत. यातला एक महत्वाचा मुद्दा असा की केंद्र सरकारने जी कोरोना योद्ध्यांची जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उल्लेख सुद्धा नाही. डॉक्टरना नेतो आम्ही, नर्सेसना नेतो, महापालिका कर्मचाऱ्यांना नेतो, सरकारच्या विविध उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या वाहनातून नेतो आणि कोविड योद्ध्यांमध्ये आमचा नाव नाही आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचं. सरकारने जी केंद्र सरकारने जी यादी जाहीर केली आहे त्याबद्दल त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. त्या यादीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं का नाव नाहीये. बर्गे सर, जेव्हा विदेशातून काही प्रवासी जेव्हा येतात त्यांना क्वारंटाईन करण्याची वेळ येते, याच्या आधी असं आपण बघितलंय 5 स्टार आणि 3 स्टार मध्ये त्यांची व्यवस्था केली जाते, पण आज गावखेड्यातून मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आलेला हा एसटी कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन इथं सेवा देतोय, आपला जीव धोक्यात घालतोय. अशा वेळी त्याला किमान राहण्याची आणि पोटाला खाण्याची एवढी व्यवस्था जर होत नसेल तर केवळ तो एसटी कर्मचारी आहे तो कसाही राहू शकतो, ही मानसिकता याच्या मागची. अगदी नक्की. नेहमी असं होतंय, गेली वर्षभर असं होतंय, वारंवार सांगून सुद्धा याच्यात सुधारणा होत नसेल तर ही मानसिकताच बदलवली पाहिजे. आणि ही खरं तर ही विकृत मानसिकता आहे की एसटी कर्मचाऱ्यांना कोण गांभीर्याने घ्यायला तयार नाही. हे काही बरोबर नाही. आज आमचे लोक जीवाशी खेळतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता जे कर्मचारी मृत झाले, जवळजवळ 160 कर्मचारी आमचे मृत झाले. फक्त 11 लोक, फक्त त्या 50 लाखाचा 11 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फक्त ते पात्र ठरले. हे सुद्धा गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून ते परिपत्रक बदललं गेलं नाही किंवा त्या संदर्भातलं आता आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे पैशाची मागणी केल्याचं माननीय पर्यटन मंत्र्यांनी परवा जाहीर केलं. ठीक आहे, हे जरी असलं तरी या संदर्भात एकूण गांभीर्य घ्यायला एसटी प्रशासन तयार नाही आणि याच्याकडे हे आता फार काळ चालणार नाही. नाहीतर ही बेस्टची वाहतूक आम्हाला नका देऊ. MMRDAतल्या इतर ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आता बघा, वाशिम महापालिकेची ट्रान्सपोर्ट आहे, ठाणे महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट आहे, कल्याण महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट आहे, नंतर विरार महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट आहे. त्यांनी सुद्धा भार उचलावा ना, त्यांनी सुद्धा ही वाहतूक करावी. आमचेच का कर्मचारी नेहमी आमच्याच कर्मचाऱ्यांनी काही वाहतूक करायची आणि जीव द्यायचं, स्वतःचे जीव गमवायचे. अगदी कुटुंब आमची कोरोनाबाधित झालेले आहे. ठीक आहे, तुमचा जो संताप आहे तो स्वाभाविक आहे. आणि आणखीन एक तुम्ही जो मुद्दा मांडला की 160 कर्मचारी आतापर्यंत कोरोनामुळे दगावलेले आहेत, त्यांना मात्र अजून कुठल्याही, त्यातल्या बहुतांश लोकांना अजून ते 50 लाख जे कोरोना योद्ध्यांना दिले जातात ते मिळालेले नाहीत, ही खंत आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे मी तुम्हाला विचारणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. श्रीरंग बर्गेजी आहेत. बर्गेजी, जेव्हा महाराष्ट्रातून या सगळ्या कर्मचाऱ्यांना मुंबईत आणण्याची गरज पडली तेव्हा किती कर्मचारी हे महाराष्ट्रभरातून मुंबईत आलेले आहेत, ते नेमकी काय सेवा देत आहेत आणि इथं सेवा देत असताना त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय? साधारणतः 3000 कर्मचारी मुंबईत या सेवेसाठी राज्यभरातनं आमचे आलेले आहेत. आणि आता सामना तर म्हटलं तर त्यांना कसं आहे की त्यांना जिथून त्यांची कामगिरीचं ठिकाण आहे, जो डेपो त्यांना बीएसटीचा दिलेला असेल कामगिरीचा, तिथून खूप अंतरावरती ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे एकतर आमच्या लोकांना फक्त भत्ता तुम्ही 225 रुपये देता आणि कर्मचाऱ्यांना ते रिक्षाने जायला किंवा अन्य कुठल्या वाहनाने जायला 60-70 रुपये लागतात. आणि ते गैरसोयीचं होतं. एकतर ते मुंबईत नवीन कर्मचारी आहेत, मुंबई त्यांना माहिती नाही मुंबईची नीट. त्याच्यामुळे त्यांना जे वाहतूक करणारे जे छोटी छोटी वाहनं आहेत ते लोक सुद्धा सांगेल ते भाडं देऊन त्यांना जावं लागतं. आणि हॉटेलचं म्हणाल तर एक आताच विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की कांदिवली बेस्टचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलला दरवाजे नाहीत, खिडक्या नाही आहेत, इथं एकदम घाणेरडं पाणी आहे. लोकांना बाहेरून मिनरल वॉटर आणून पियायची पाळी आली त्या हॉटेलमध्ये. आणि एवढं असून सुद्धा जे अधिकारी एक ती संस्था आहे, ती संस्था समजा काय काम करते हे चुकीचं आहे. त्या संस्थेची आमचा डायरेक्ट संबंध येत नाही. ज्या अधिकाऱ्याला त्या संस्थेचं काम पाण्याचं नेमून दिलं असेल त्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही? मला तर असं वाटतं की त्या संस्थेचा आणि ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली एसटी महामंडळाच्या त्या अधिकाऱ्याचा साटेलोटा असल्याचा संशय येतो. कारण गेली वर्षभर हे सगळं चाललंय तरी ते त्याच्याकडे त्याच्यात सुधारणा व्हायला तयार नाही.
आणि म्हणून जो संबंधित अधिकारी नेमलाय त्याच्यावर तातडीनं एसटी महामंडळाने कारवाई केली पाहिजे. म्हणून या तुमच्या आपल्या माध्यमातून मी एसटीचे अध्यक्ष आणि माननीय उपाध्यक्ष या दोघांनाही सांगतोय की संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणून तात्काळ काढून त्याची बदली करा इतरत्र, कारण त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना खूप त्रास दिलेला आहे. बर्गेजी, याच्यात जी दृश्य आम्ही तुमच्या बाजूला दाखवतोय त्या दृश्यात स्पष्टपणे दिसतंय की आज इथल्या एसटी कर्मचाऱ्यांना बसच्या टपावर रात्र काढायची वेळ आलेली आहे. त्यांना त्या टपावर झोपावं लागतंय. त्यानंतर हॉटेल्स बंद आहेत, त्याच्यामुळे रात्री त्यांच्या जेवणाची आबाळ होतीये. जे आहे ते खाऊन शिळपाकं त्यांना जगावं लागतंय. या सगळ्याला केवळ अधिकारी जबाबदार आहेत, सरकार म्हणून काही त्यांची जबाबदारी नाहीये या सगळ्याकडे लक्ष देणं? हा खरं तर शासनाने फक्त आम्हाला बेस्टची वाहतूक चालवा म्हणून निर्देश दिले. त्याच्यानंतर जे नियोजन करायचं ते एसटीतल्या संबंधित अधिकाऱ्यांनी करायचंय. त्याच्यामुळं सरकारचं जरी याच्यावरती नियंत्रण असलं तरी आता डायरेक्ट संबंध ह्या व्यवस्थेची सरकारचा येत नाही. ह्याच्यात एसटीच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी ही काम ज्यांची जबाबदारी आहे ते नीट काम पाहत नाही. त्यामुळे वारंवार कर्मचाऱ्यांना चालक वाहकांना आमच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. आणि खरं तर हॉटेल असताना लोक टपावर का राहतात? तुम्ही जाऊन आता तुमच्या प्रतिनिधी जाऊन पाहिलं, अत्यंत घाणेरड्या हॉटेलमध्ये यांची राहण्याची सोय केली आहे. परत ते कोंबडीचं खोरडं असतं तसं 7-7, 8-8 लोकांना एका रूम मध्ये राहायला ठेवतात. तुम्ही मला सांगा, कोरोनाच्या या परिस्थितीत आपण सांगतो की 5च्या वरती लोकांनी जमू नये, संचारबंदी लागू आहे, आणि एसटीचे मात्र 7-7, 8-8 कर्मचारी एका रूम मध्ये, तेही बंदिस्त रूम मध्ये राहतात. आणि मग कोरोनाचा प्रसार होणार नाही का? त्यामुळं खरं तर इतकं म्हणजे मूर्खपणाचं काम कुठल्याही संस्थेत होत नसेल हे एसटीत चाललंय. बरं, हे गेली वर्षभर चाललंय, एक वर्षात त्यांच्या लक्षात येत नाही की काय चाललंय म्हणून. वारंवार सोशल मीडियातनं आमचे कर्मचारी आवाज उठवत आहेत. तुम्ही इव्हन मीडियावाल्यांनी सुद्धा या संदर्भात मीडिया असेल, आम्ही सुद्धा अनेक बातम्या दाखवलेल्या आहेत वर्षभर हॉटेलमधल्या त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेच्या संदर्भातल्या. आणि आज पुन्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जे एसटी कर्मचारी मुंबईसाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा द्यायला आलेले आहेत, त्यांना किमान आपण एक माणूस म्हणून ज्या सुविधा देणं गरजेचं आहे त्या द्यायला हव्यात. याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा आमचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतला याबद्दलची सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, तुम्ही सुद्धा आवाज उठवला, त्याबद्दल तुमचे सुद्धा बर्गे सर खूप खूप धन्यवाद. आणि याच सोबत या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दिलासादायक पॉझिटिव्ह बातमी. मुंबईत आता रिलायन्स फाउंडेशननं कोविड उपचारासाठी मोठा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरळीतलं 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन HN रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे. इथं 550 बेड आधीपासून आहे, त्यात 100 ICU बेडची भर रिलायन्स फाउंडेशन घालणार आहे. 500हून अधिक डॉक्टर्स, नर्सेस, अन्य स्टाफ NSCI सेंटरचं व्यवस्थापन पाहिल. याचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन उचलणार आहे. 7 हिल्स रुग्णालयाचा सुद्धा क्षमता वाढवण्याचा विचार सध्या सुरू आहे. ही क्षमता 125 बेडची केली जाईल, ज्यात 45 ICU बेडचा समावेश आहे. NSCI आणि 7 हिल्स या दोन्ही रुग्णालयांमधील उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. तसंच BKCतील ट्रायडंट हॉटेलमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांचं सेंटर तयार करण्यात येणार आहे. मुंबईत रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबद्दल मोठा पुढाकार घेतला गेलाय. वरळीतल्या 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन HN रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे. इथं 550 बेड्स आधीपासून आहेत आणि त्यामुळे हा एक मोठा दिलासा निश्चितपणे म्हणता येईल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की महाराष्ट्रात प्रचंड ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली आहे. गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचे 3 टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली आहे. कोरोनाच्या संकट काळात रिलायन्सनं घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. अतिशय आनंदाची आणि स्वागतार्थ ही बाब आहे. रिलायन्स एक मोठी एक जागतिक दर्जाची
आपल्याकडे संस्था आहे, कंपनी आहे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी 2 हॉस्पिटल चालवायला घेतलेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधलं मला वाटतं एक हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे आणि बेड्सची संख्या व्यवस्थित आहे आणि ICU असेल किंवा इतर संलग्न बाबीसुद्धा रिलायन्स त्या सर्व हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देणार आहे आणि मला आनंद आहे की निश्चितपणे महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना त्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा मिळेल आणि रिलायन्ससारखाच आदर्श जर इतर कंपन्यांनी सुद्धा घेतला, राज्य सरकारच्या वतीनं तर त्या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. हॉस्पिटल्स असतील, बेड वाढवणे, ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा सगळ्या रिलेटेड बाबी असतील किंवा डॉक्टर असेल किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. परंतु राज्य सरकारच्या जोडीला अशा प्रकारच्या संस्था जर त्या ठिकाणी मदतीला आल्या तर राज्य सरकारचा सुद्धा मोठा भार त्या ठिकाणी हलका होऊ शकेल. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा रिलायन्सच्या या पुढाकाराचं उपक्रमाचं कौतुक केलंय. रिलायन्सचं तर मी मनापासून अभिनंदनच करेन, कारण जेव्हा जेव्हा देशावर आपत्ती आले त्यावेळेला रिलायन्सनं पुढाकार घेतलेलाच आहे आणि आजही रिलायन्स या कामात पुन्हा एकदा जोरानं पुढं आले आणि शेवटी यांचा आदर्श घेऊन इतर सेवाभावी संस्थांनी, मोठ्या सेवाभावी संस्थांनी पण या संकट काळामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. कारण अशा काळामध्ये लोकांना आधाराची गरज आहे, लोकांना बेडची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे आणि मला वाटतं आपल्या देशात, मुंबईत, महाराष्ट्रात माणुसकी खूप आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेवाभावी भावनेतनं या ठिकाणी मदत करताना लोक दिसत आहेत आणि रिलायन्सला बी मनापासून धन्यवाद देतो. दरम्यान रिलायन्स समूहाकडून लसीकरणाच्या बद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स त्यांच्या 18 वर्षावरील सगळे कर्मचारी आणि नातेवाईकांचं लसीकरण करायला सुरुवात करत आहे. 1 मे पासून ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. रिलायन्सनं आधीच याची स्पष्टता केली होती. तारखेची घोषणा आज करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली आहे. गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचे 3 टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली. आता पनवेलहून ही ट्रेन मुंबईकडे रवाना झाली. ही ट्रेन दाखल झाल्यानं मोठा दिलासा मिळाला. या 3 टँकरमध्ये 44 टन ऑक्सिजन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीये. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजनं या संकट काळात महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा साठा देत एक मोठी मदत केली. दरम्यान रिलायन्सकडून महाराष्ट्रासाठी ही ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली. त्याबद्दल पनवेल रेल्वेचे प्रादेशिक अधिकारी शशिकांत तिरसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. मुंबईकरांना खूप मोठा एक दिलासा रिलायन्स इंडस्ट्रीकडून मिळालेला आहे आणि तब्बल 44 लिक्विड टन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस काल संध्याकाळी गुजरातच्या जामनगरहून निघाली होती. तब्बल 19 तासाचा प्रवास करून म्हणजे 860 किलोमीटरचा प्रवास करून ही ट्रेन जी आहे ती कळंबोली स्थानकात पोहोचलेली आहे. आपल्यासोबत इथले RTO अधिकारी आहेत तिरसे साहेब. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने पुढचं नियोजन होणार आहे, हे ऑक्सिजनचे टँकर कुठे जाणार, तिथून कुठे पुरवठा होणार, हे सगळं आपण अधिक माहिती घेऊया. सर, काय म्हणाला, आता ही एक्सप्रेस इथपर्यंत पोहोचलेली आहे, या पुढचा प्रवास कसा असणार आहे, हे कोणकोणत्या प्लांटमध्ये जाणार आहे, तिथून मुंबईपर्यंत कशी पोहोचणार आहे, कसं डिवायडेशन याचं होणार आहे? या टँकर्स जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आहे याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते उच्चस्तरीय जी समिती ज्या ठिकाणी गरजेचं असतं त्यानुसारच होणार आहे. याचं नियोजन जे आहे ते उच्चस्तरीय समितीमार्फत होतं. RTO पनवेलचे अधिकारी हे गोष्ट अनलोड करणे, सेफली त्या ठिकाणी डेस्टिनेशनला पोहोचणे, याचे जे काम आहे ते माननीय परिवहन आयुक्त श्री अविनाश ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे RTO अधिकारी श्रीयुत अभय देशपांडे सर, डेप्युटी RTO अनिल पाटील सर व पनवेलची पूर्ण अधिकाऱ्यांची टीम हे काम करत आहे. ग्राउंड लेवलला जी काही FD अधिकाऱ्यांकडून जी थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यानुसार यातील 2 टँकर्स हे मुंबईला पैकी एक टँकर 7 हिल हॉस्पिटल मुंबई, दुसरा टँकर रबाली नवी मुंबई या ठिकाणी अनलोड करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणाहून जवळच्या हॉस्पिटलला गरजेनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. आणि एक जो 15 मेट्रिक टनाचा जो टँकर्स आहे तो पुण्यासाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. मग इथून आता हे कशा पद्धतीने जाणार आहे, आता ह्याची यंत्रणा काय, म्हणजे हे टँकर्स आता पुन्हा खाली उतरवलं जाणार ते कशा पद्धतीने, त्याची कोणकोणते प्रिकॉशन्स त्याच्याकरता घेतले जात आहेत? या ठिकाणी जे अनटायटनिंगची प्रोसेस आहे ती आता चालू आहे, ती थोड्याच वेळात कंप्लीट होईल. त्यानंतर टँकरची जी काही टायरची एअर प्रेशर वगैरे असतो तो करून
ड्रायव्हर करून सेफली जे वॅगनवरून आपण बघत असाल जे वॅगन आणि अनलोडिंगसाठी जे रॅक बनवलेला आहे तो सेफली त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक ड्रायव्हरकडून हळूच स्पीडने घेऊन त्या अनलोडिंगवरून आपण करणार आहोत. आणि यापूर्वी पण या ठिकाणून वॅगनवरती टँकर चढवण्यात आलेले असल्यामुळे तशी काही यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येईल असं मला वाटतं. आपण पाहिलं की हा जो प्रवास आहे गुजरातवरून म्हणजे जामनगरवरून जो 19 तासाचा प्रवास करत आला त्या ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. आता इथला जो पुढचा प्रवास आहे तो तुमच्या अधिपत्याखाली होणार आहे, तुमच्या देखरेखीखाली होणार आहे. हा देखील सगळा ग्रीन कॉरिडॉर असणार आहे का पूर्णपणे? निश्चितच माननीय परिवहन आयुक्त असतील, पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी असतील, आमचे वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी असतील, महसूल यंत्रणा असेल, या सर्वांच्या मार्फत हे जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँकरची जी वाहतूक आहे त्याला संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेलं आहे. टोल नाका असेल किंवा रस्त्यावरती कुठली हे असेल अडथळा असेल तो याला कुठलाही येऊ नये, कुठेही त्या थांबू नये आणि विनाविलंब तात्काळ ज्या ठिकाणी गरजेचं हॉस्पिटल्स असेल त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आमची यंत्रणा जी आहे ती काम करत आहे. RTO पनवेलसुद्धा या आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय परिवहन आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निर्देशानुसार हे काम करण्यासाठी जबाबदारीने तत्पर आहे. नक्कीच आपण पाहिलं की 3 टँकर्स जे आता आलेले आहेत त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीने होणार आहे. यातला एक टँकर जो आहे तो चाकण इथल्या प्लांटमध्ये जाणार आहे. तिथून चाकणमधून मग तो नंतर पुण्यामधल्या विविध रुग्णालयाला पोहोचवला जाणार आणि उर्वरित जे 2 टँकर्स आहेत ते मुंबईतल्या 7 हिल्स रुग्णालयाला आणि दुसरा टँकर्स आहे तिसरा टँकर जो आहे तो नवी मुंबईतल्या MIDC मध्ये एका प्लांटमध्ये जाणार आहे आणि तिथून मग छोट्या नळकंडमे टाकून तो इतर म्हणजे मुंबई उपनगर असतील, ठाणे असतील या सगळ्या विभागामध्ये त्याचा पुरवठा केला जाणार आहे. यावरून होतं की म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे ह्या सगळ्या विभागातल्या जे रुग्ण आहेत त्यांना ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं संकट थोपवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना नियमांचं पालन करणं आणि मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कुठे जाऊ नका. विविध राज्यातून आणला जातोय, पण रुग्णवाढीचा जर दर हाच राहिला तर मे महिन्यात ऑक्सिजन साठा 2000 टनची मागणी वाढेल. याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे, अशी माहिती अन्न औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. डॉक्टरांनी ऑक्सिजन रुग्णाला ऑक्सिजन मागू नये यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना फोन करावा अशा सूचनाही करण्यात आल्या. राज्यात आज ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची काय परिस्थिती आहे याच्या संदर्भात आज एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकूण या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत, जे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, आज राज्यामध्ये हे रेमडेसिवीर आणि त्याचबरोबर ऑक्सिजन याचा साठा कसा आहे आणि पुढे तो कसा राहील? आज आत्ताच सकाळी 11 वाजता आपल्या राज्यातील ऑक्सिजनचा साठा, रेमडेसिवीरचा साठा, त्याचं होत असलेलं कन्झम्पशन, त्याचा उपयोग या संदर्भातली चर्चा माझ्या विभागाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या खात्याचे सचिव सौरवजी विजय, माझे आयुक्त, त्याचबरोबर खास करून राज्य सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा बद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी जे 5 लोक नेमलेले होते त्याच्यापैकी विजयजी वाघमारे आणि इतर सर्व अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात मी चर्चा केली. महाराष्ट्रामध्ये आज आपल्या राज्याचा जो ऑक्सिजनचा साठा आहे, आपली जी निर्मिती आहे ती जवळपास 1250 टनापर्यंत त्या ठिकाणी आहे. 110 मेट्रिक टन हा भिलेवरनं येतो, बेल्लारीवरनं 100 मेट्रिक टन आपल्याला मिळतो, अंगुलवरनं 60 टन आणि जामनगरवरनं आज आपल्याला 125 मेट्रिक टन ऑक्सिजन त्या ठिकाणी बाहेरून त्या ठिकाणी मिळतो. जे केंद्र सरकारने आपण जी 500 मेट्रिक टनाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती त्याच्या माध्यमातून हा उरलेल्या राज्यातनं आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी प्राप्त होतो. आज आपली गरज ऑक्सिजनची ही साधारणतः 1600 मेट्रिक टनाची काल संध्याकाळपर्यंतची प्रामुख्यानं त्या ठिकाणी होती आणि पुढच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज ही त्या ठिकाणी वाढणारच आहे. मागे जे ICMR असेल किंवा स्टेट टास्क फोर्स किंवा जे एक प्रिडिक्टेशन केलं गेलेलं होतं की 1 मेपर्यंत कदाचित ही गरज 2000 मेट्रिक टनापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकते. तर त्या दृष्टीनं आपली तयारी डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी काय, राज्य सरकारची त्या ठिकाणी तयारी काय, केंद्र सरकारकडनं आपण अजून वाढीव कोटा त्या ठिकाणी किती मिळू शकतो, कोणत्या राज्यातनं त्या ठिकाणी मिळू शकतो याच्याबद्दलची चर्चा आज या बैठकीच्या निमित्तानं आम्ही केली. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं एक महत्त्वाचा निकाल दिलाय। व्हॉट्सअप ॲडमिनला आता या निकालानं मोठा दिलासा मिळालाय। सदस्यांच्या एखाद्या कृतीसाठी ॲडमिन जबाबदार असणार नाही अशा प्रकारचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेला आहे। सोशल मीडियाचा वापर सध्या चांगल्या कामासाठी होत असताना काही जण बेकायदेशीर कृत्य सुद्धा करत असलेत आहेत आणि त्यामुळे ग्रुप मेंबरसह ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्यात येत होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात महत्त्वाचा निर्वाळा दिलाय। व्हॉट्सअप ग्रुपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कृतीसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नसल्याचा हा निर्वाळा खंडपीठाने दिलेला आहे, जो व्हॉट्सअप ॲडमिनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आहेत। वंजारी सर, तुम्ही कोर्टाने दिलेल्या या निर्णयाकडे कसं पाहता? मी कोर्टाच्या या निर्णयाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघतो। त्याचं कारण असं आहे की ऍडमिन हा कुठेतरी एका ग्रुपला कोणीतरी ऍडमिन लागतो, कोणाचा नंबर टाकावा, कोणाचा काढावा किंवा काय रेग्युलेशन असावे त्याच्याबद्दलचा, तसा तो एक नॉमिनल माणूस असतो। पण टेलिफोनच्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन म्हणून काही त्याला विशेष अधिकार आहे कायद्यामध्ये किंवा त्याचं काही खूप वेगळं अधिष्ठान आहे असं अजिबात नाहीये। आणि आज हायकोर्ट बेंच नागपूर, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने जे फाइंडिंग दिलेलं आहे ते फाइंडिंग एका बाजूनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, बोलण्याच्या, लिहिण्याच्या स्वातंत्र्याबद्दल आहे, मूलभूत अधिकाराबद्दलही आहे। आणि ऍडमिन म्हणून त्याला कायद्यात काही प्रावधान नसल्यामुळं, समजा आता मी किंवा तू एखाद्या ग्रुपचा ऍडमिन असेल ना, आपल्या ग्रुप मधल्या एखाद्या माणसाने काहीतरी वाचाळपणा केला असेल तर त्याच्यासाठी मला कसं काय जबाबदार धरल्या जाऊ शकतो? कारण माझा काही प्रत्येकाच्या अभिव्यक्तीवर, प्रत्येकाच्या मत प्रदर्शनावर कंट्रोल असू शकत नाही। तर मला वाटते ही फार करेक्टेड जजमेंट ज्याला आपण म्हणता येईल अशी बाब आज घडलेली आहे। आणि हा न्यायालयाचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे असं मी म्हणेल की दुसऱ्या कोण्या माणसाच्या अनौधानिक चुकांनी, असं नाही की अवधानिक चुकांनी, अनौधानिक चुकांनी सुद्धा तिसऱ्याच कोणाला जबाबदार धरायचं असं होऊ नये, त्यासाठी कोर्टाचा हा निर्णय महत्वाचा आहे। शिवाय याची दुसरी बाजू अशी आहे की कोर्ट असं नाही म्हणालं की ज्यानी कोणी वाचाळपणा केला असेल व्हॉट्सअपवर किंवा ज्यानी कोणी काही गैरकायदेशीर लिखाण किंवा कोणाचं भावना दुखवण्यासारखं केलं असेल त्याला सोडा, असं नाही म्हटलं। ऍडमिनला ऍब्झॉल्व केलेला आहे, ऍडमिनला त्याच्यामध्ये सुटका दिलेली आहे। याचा अर्थ असा नाही की जो लिहेल तो सुटेल, जो लिहेल त्याला त्याचं जे काय असेल कायदेशीर बाब ती भोगावीच लागेल। बरं, पण याच्यात वंजारी सर मुद्दा असा सुद्धा येतो की एखादा ग्रुप आहे, समजा त्या ग्रुपचा ॲडमिन मी आहे आणि त्याच्यात काही गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत, तर त्या ग्रुपचा ॲडमिन म्हणून माझी जबाबदारी असेल का की त्या चुकीच्या गोष्टी समोर आणणं, त्याची तक्रार करणं किंवा या गोष्टी त्या ॲडमिनची काही जबाबदारी असेल की नाही? नाही, त्याबद्दलही कायदा आपला सायलेंट आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये जो सोशल मीडियाचं एकंदर नियंत्रण आहे कायद्याचं, त्या कायद्यामध्ये असं काही प्रावधान नाहीये। पण तू म्हणतो तसं ते शक्य आहे की ऍडमिननी कमीत कमी आपल्या ग्रुपच्या लोकांना एवढ्या सूचना देणे किंवा कोणाचं काही मन दुखेल असं काही लिहू नका, धार्मिक भावना दुखावल्या जातील असं काही लिहू नका, आपले व्यक्तिगत विचार असतील ते जरूर मांडा, पण व्यक्तिगत विचार मांडताना कोणाच्या भावना दुखावल्याच पाहिजे असं काही आवश्यक नाहीये। अशा प्रकारच्या जुजबी सूचना ऍडमिन देऊ शकेल, पण त्या सूचनाला जसं मी म्हणालो की कायदेशीर अधिष्ठान काहीच नाहीये। त्याच्यामुळे एखाद्या मेंबरनी जर एखादा काही वाचाळपणा केलाच असेल ग्रुपवर तर त्याचं त्यांनी भोगावं, त्याच्या कृत्यासाठी ऍडमिननी कशाला शिक्षा घ्यावी। आणि याच बद्दल आज कोर्टानं स्पष्टपणे आदेश दिलेला आहे आणि ऍडमिनसाठी हा एक दिलासा निश्चितपणे आहे। धन्यवाद वंजारी सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।